30 days 90%. याच्यासाठी प्लॅन असणं आणि त्याला एक्झिक्यूट करणं या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 30 दिवसामध्ये 90% मिळतात का? आरामात मिळतात. जे ऍबसेंट होते त्यांच्यासाठी परत एकदा ओके. आरामात कसे मिळतात? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सब्जेक्ट आणि डेट समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं 30 डेज ओके. कॉमर्समध्ये हे फक्त कॉमर्सच्या मुलांसाठी सांगतोय 30 डेज प्लॅन. 30 डेज 90%. ज्याला 90% नाही, ज्याला फक्त म्हणणं आहे की सर आमचं पास व्हायचे वांदेत, तर आम्ही 60, 70, 80% जरी गेलं तर अतिशय उत्तम असं होईल. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क. तर याच्यासाठी सगळ्यात एक उत्तम मन मी तुम्हाला सांगतो की लोखंडावरती घाव त्याच वेळेस घालायचा ज्यावेळेस लोखंड गरम असेल, तापलेला असेल. वर्षभर तुम्ही काय केलंय काय नाही याचं देणं घेणं नाही. जेवढं केलं असेल ते तुमची स्ट्रेंथ आहे. जे करायचं राहिलं ते तुमची विकनेस आहे. जे केलं नाही आतापर्यंत ओके, म्हणजे आतापर्यंत जे काही करायचे राहिलेले आयटम्स असतील तुमचे, अजून स्टडी केलेली नसेल, त्या आयटम्सला तुम्ही बाजूला काढा आणि ज्याची स्टडी केलेली आहे त्या आयटम्सला तुम्ही बाजूला काढा. मग या दोन्ही आयटम्सला तुम्ही बाजूला काढल्यानंतर म्हणजे 90% तुम्हाला जर टार्गेट अचीव करायचं असेल तर याच्यामध्ये 30 डेजचा प्लॅन कसा असला पाहिजे. मला माहिती आहे तुमच्याकडे 55 डेज आहेत नियर अबाउट, त्याच्यातले आपण 30 डेज युटिलाइज करतोय. 25 डेज तुम्ही रिझर्वला ठेवा. ह्या 25 डेज मध्ये काय करायचं किंवा 20 डेज मध्ये काय करायचं, तर ह्या 30 डेजचं ऍप्लिकेशन केल्यानंतर त्याला सांगतो शॉर्ट व्हिडिओ आहे याच्यावरती, ज्याला डिटेलमध्ये पाहिजे की सर डे वाईज द्या, मला मी कोणत्या दिवशी काय केलं पाहिजे हे सांगा. चॅप्टर कोणता कोणत्या दिवशी झाला पाहिजे, इकोचा कोणत्या दिवशी झाला पाहिजे, ओसीएमचा कोणत्या दिवशी झाला पाहिजे, मॅथचे कोणते चॅप्टर कोणत्या कोणत्या दिवशी केले पाहिजेत, ते इन डिटेलमध्ये नंतर प्लॅन एक्झिक्यूट करणार. आणि जे ऑनलाईनचे असतील त्यांनी कमेंट करा, तुम्हाला ते मेन्शन करून मी तुम्हाला त्याच्यावरती जे काय असेल आपल्या ऍप्लिकेशन वरती येऊन तुम्हाला ते सांगतो. त्याचा डिटेल व्हिडिओ ऍप्लिकेशन वरती टाकला जाईल. सगळ्यात आधी आपण चॅप्टर्स पाहूयात किती आहेत, म्हणजे सब्जेक्ट डिलिगेट करूयात. आपण सब्जेक्टला डिवाइड करूयात. पहिला सब्जेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये आहे अकाउंट. दुसरा सब्जेक्ट मॅथ्स किंवा एसपी, ज्यांचं मॅथ आहे, ज्यांचं मॅथ नाही त्यांचं एसपी आहे ओके. तिसरा सब्जेक्ट याच्यामध्ये ओसीएम. चौथा सब्जेक्ट याच्यामध्ये इकॉनॉमिक्स घेऊयात आपण. पाचवा सब्जेक्ट इंग्लिश आणि सहावा एसएल. कोणती एसएल असेल तुमची सेकंड लँग्वेज, मग याच्यामध्ये मराठी असेल, संस्कृत असेल, पाली असेल, रशियन असेल, फ्रेंच असेल, जी पण तुम्ही सिलेक्ट केलेली आहे, हिंदी असेल, हिंदी एक राहिली याच्यामधली प्रायमरी लँग्वेज. त्याच्यातली जास्त करून ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हिंदी आणि मराठीच चालते. त्याच्यामध्ये आपल्या शाहू कॉलेज, दयानंद कॉलेजला संस्कृत, पाली, रशियन, त्याच्यानंतर फ्रेंच आणि याला ऑर मध्ये एक देण्यात आलेली आयटी ओके. ते तर तुम्हाला एससीएल मध्ये मार्किंग ग्रो करण्यासाठी कमी टायमिंग मध्ये ऍव्हरेज मार्किंग तुम्हाला 80 to 90 मार्क्स, 70, 80, 90 मार्क्स कमी वेळेमध्ये इथून तुम्हाला अचीव होतात. ही तुमची स्ट्रेंथ आहे. ही तुमची काय स्ट्रेंथ आहे ओके. याच्यानंतर अकाउंट. आता अकाउंटला करत असताना दोन पार्ट मध्ये डिवाइड करा. एक पार्टनरशिप रिलेटेड टॉपिक आणि दुसरा नॉन पार्टनरशिप रिलेटेड टॉपिक. ज्याच्यामध्ये संपूर्ण पार्टनरशिप आहे आणि ज्याच्यामध्ये पार्टनरशिप नाही. अकाउंटशी रिलेटेड पाहायला गेला तर पार्टनरशिप रिलेटेड टॉपिक पहा. फर्स्ट चॅप्टर जो आहे तुमचा पार्टनरशिप फायनल अकाउंट आणि त्यासोबतच इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप. याच्यावरती 3 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह आणि 12 मार्काचा क्वेश्चन, म्हणजे 15 मार्क त्याच्यावरती आहेत. ऍडमिशन 10 मार्क आणि 2 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह 12 मार्क. रिटायरमेंट सेम 12 मार्क. ऑरला येतात हा क्वेश्चन एकमेकांना त्याच्यामध्ये. डेथ हे झाले पार्टनरशिपचे आणि अजून एक पार्टनरशिपचा डिझोल्युशन. म्हणजे 5 चॅप्टर पार्टनरशिप वरती आहेत. नॉन पार्टनरशिप वरती म्हणजे याच्यातले 5 टॉपिक पार्टनरशिप वरती, जे की एकाची थिअरी तुम्ही दुसऱ्याला वापरू शकतात. म्हणजे तुम्ही ऍडमिशन परफेक्ट केलं तर रिटायरमेंट आणि डेथला त्याची थिअरी वापरताल. आणि पार्टनरचं कॅपिटल अकाउंट जे आहे ते 4-5 टॉपिक मध्ये तुम्हाला युटिलाइज करता येतं. फायनल अकाउंट मध्ये मी तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल बनवायला लावले. ज्याला बनवायचं त्यांनी बनवा, ज्यांना नाही तर त्यांनी बॅलन्स शीट मध्येच करा म्हणून सांगितलंय. ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ, डिझोल्युशन याच्यात तर पार्टनरशिप कॅपिटल करणं कंपल्सरी आहे. बॅलन्स शीट डिझोल्युशन सोडलं तर सगळीकडे बॅलन्स शीट बनवायची आपल्याला. ऍसेट्स ऍसेटला, लायबिलिटीज
लायबिलिटीला ट्रान्सफर करायचे, ही स्ट्रॉंग पॉईंट आहेत. मग नॉन पार्टनरशिप रिलेटेड कोणते, तर एनपीओ, हे तर कंपल्सरी करावंच लागणार. त्याच्यानंतर कोणतं, बिल ऑफ एक्सचेंज, तुमच्यावरती डिपेंडंट आहे पण इझी टॉपिक आहे. 1 day to 2 day मध्ये याला आपण रिवाइज करू शकतो संपूर्ण टॉपिक. त्याच्यानंतर कंपनी अकाउंट, कंपनी अकाउंट मध्ये इश्यू ऑफ शेअर्स, 8 जर्नल एंट्रीज विचारल्या जातील. त्याच्यातल्या ज्या 3 राहिलेले 4 फीचर, रिइश्यू आणि ट्रान्सफरच्या, त्या पण सांगतो, त्याच्यातच होऊन जाईल तुमचं. त्याच्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस, याची थिअरी आणि क्वेश्चन जर जमले तर क्वेश्चन, कॅल्क्युलेशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट, कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट, कॉमन साईज बॅलन्स शीट, हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित जर केले तर याच्यातून पण मार्क येईल. आणि CAS, कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम, ओके, याच्यातले आपल्याला फक्त ऑब्जेक्टिव्ह करायचे, थिअरीला हात लावायचा नाही. जर एखाद्याला इच्छाच असेल की मला थिअरी सोडवायची सर, त्याच्यामध्ये मला आउट ऑफ मार्क्स येतील, तर त्यांनी तो पार्ट मूव्ह ऑन केला तरी चालेल, नो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये करत असताना कोणत्या प्रकारे करायचं, तर हे झाले पार्टनरशिप आणि हे झालं पार्टनरशिप रिलेटेड आणि नॉन पार्टनरशिप. पार्टनरशिप रिलेटेड कोणते आहेत, फायनल अकाउंट, हे तर तुम्ही ट्रान्सफर करायला यायला लागलेले, ऍसेटला, लायबिलिटीला वगैरे तुम्ही त्या पद्धतीने करू शकता त्याच्यामध्ये. मग याला जरी ऍव्हरेजली जरी स्टडी केलं, ट्रान्सफर आणि ऍडजस्टमेंट करता यायला लागलं, थोडं बहुत टॅली करता यायला लागलं तुम्हाला. मी असं म्हणत नाही की 100% टॅली झालं पाहिजे तुमचं. ज्याला 100% टॅली करता येते त्यांनी टॅली केलं तरी काही हरकत नाही. 70% विद्यार्थी याच्यातले तुम्ही टॅली करू शकतात. राहिला प्रश्न ज्याला टॅली करता येत नाही, सर मला 80% 70% जायचंय, ह्या विद्यार्थ्यांनी ज्याला टॅली करायचंय तर तो 100 पर्यंत जातो. 97-98 मार्क त्याला आरामात येतात. 1-2 मार्काचं इकडे तिकडे त्याचं होतं. 97 दोन्ही पण एकाच दिवशी घेऊ नका. ओके, म्हणजे काय, तर एक दिवशी जर तुम्ही फायनल अकाउंटचा क्वेश्चन सॉल्व्ह केला तर त्याच्यासोबत दुसरे 2 क्वेश्चन 20-20 मिनिटाचे किंवा 15-15 मिनिटाचे. मग याच्यामध्ये जसं की फायनल अकाउंट घेतलं तर कंपनी अकाउंटचा एक क्वेश्चन करा, रिटायरमेंटचा एक क्वेश्चन करा. नाहीतर एक दिवस फायनल अकाउंट घेतलं तर बिल ऑफ एक्सचेंजचा एक क्वेश्चन आणि डिझोल्युशनचा एक क्वेश्चन करा. एनपीओ घेतलं तर ऍडमिशनचा एक, रिटायरमेंटचा एक, असे 3ची जोडी. म्हणजे 1 तासामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे डेली बेसिसवरती. आणि आपला प्लॅन आहे 90 डेजचा. 90 प्रश्नाची तयारी सफिशियंट आहे 100 पैकी 100 आणायला. थोडेच प्रश्न सोडवायचे, मी असं म्हणत नाही की सगळेच प्रश्न सोडवा, थोडेच सोडवा, परफेक्ट फॉर्मॅट. आणि क्वेश्चन असा घ्या, एक क्वेश्चन 10 क्वेश्चनच्या बरोबर असेल. थोडे टिपिकल क्वेश्चन उचला, रिव्हर्स पासून चालू करायचे आपण स्टडी आता.
रिव्हर्स पासून अवघड क्वेश्चन कडून चालू केली तर तुम्हाला काही जाणार नाहीत. प्रत्येकच क्वेश्चन सोडून बघावा असं नाही. जे सोपे आहेत, तुम्हाला फायनल अकाउंटची सवय झालेली आहे. हा, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार, ते फिक्स आयटम आहेत, जिथले तिथं जाणारच आहेत. ती एखादी नवीन ऍडजस्टमेंट असलेला क्वेश्चन घ्या, सोडून बघा, त्याला तुम्ही महत्व द्या. बैलबुद्धीसारखं असं नाही करायचं की मी परत सोडवतच बसणार, तिथं टाइम वेस्ट करायचा नाही. अकाउंटमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स रीड करा, मिनिमम क्वेश्चन्स प्रॅक्टिकलनी सॉल्व्ह करा. ज्याचा काहीच अभ्यास नाही त्यांनी प्रॅक्टिकलवर लक्ष द्या. ज्याचा अभ्यास सफिशियंट आहे त्यांनी क्वेश्चन प्रॅक्टिकलवरती जास्त फोकस करू नका. आतापर्यंत तेच करत आलेले आहेत. फॉर्मॅट ड्रॉ केलाय, ट्रान्सफर केलेलं आहे. ओके, आलोत मॅथ्स कडे. मॅथ्सला डेली 2 आवर्स द्यायचे तुम्हाला. एसपी असेल तर एसपी ला 1 तास, मॅथला 2 तास. ज्या मुलांनी आतापर्यंत मॅथ पाहिलं नाही त्या मुलांनी मॅथ 2 आधी घ्यायचं आणि नंतर मॅथ 1 घ्यायचं 1 तास. ज्या मुलांनी मॅथ 1चा अभ्यास, मॅथ 2चा अभ्यास थोडा बहुत प्रमाणात केलाय, 30% 40% प्रमाणात केलाय, त्या मुलांनी 1.5 तास द्यायचा मॅथ 1ला आणि अर्धा तास द्यायचा मॅथ 2ला. 1.5 तास मॅथ 1ला दिल्यानंतर तुम्ही त्याला फॉर्म्युला बेस, कोणती एक्झरसाइज कोणत्या फॉर्म्युल्यावरती आहे, तुमच्या आवडीचे चॅप्टर आधी 4 चॅप्टर निवडा. त्या 4 चॅप्टर वरती फोकस करा. त्या 4 चॅप्टर वरती फोकस केल्यानंतर त्या 4 चॅप्टरला तुम्ही 10 दिवसात संपवा. जे आवडीचे चॅप्टर आहेत, जसं की मॅथमॅटिकल लॉजिक झाला, मॅट्रायसिस झाला, डिफरन्सिएशन झालं, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह झालं, हे 4 चॅप्टर आधी घ्या. मॅथमॅटिकल लॉजिक जास्त अवघड नाही. या 4 चॅप्टरला 10 दिवसाचा वेळ द्या. 1 तास द्यायचा आहे त्याला. आणि जसं तुमचं कमिशन ब्रोकरेज ते झालं, इन्शुरन्स आणि अॅन्युइटी झालं, याच्यातले जे टॉपिक आहे, असाइनमेंट प्रॉब्लेम झाले तुमचे, त्याच्यातले सोपे 4 चॅप्टर करा मॅथ 2चे. 10 दिवसात त्याला संपवा. कारण M2च्या 1-2 एक्झरसाइज आहेत, तर M1च्या 5-6, 7-8, 9-10 काहींना एक्झरसाइज आहेत. त्यामुळे 1.5 तास M1ला आणि अर्धा तास M2ला दिलात तर तुमचं सफिशियंट आहे. ज्या मुलांचं एसपी आहे, ह्या एसपी असलेल्या मुलांनी 1 तास द्यायचा आहे. आणि याच्यामध्ये काय करायचं, सगळ्यात आधी एक लेटर 2 दिवसातून झालं पाहिजे. कोणतंही 1 लेटर 2 दिवसातून करा. आणि पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा ह्या 5 चॅप्टरची थिअरी व्यवस्थित लक्षात घ्या. लॉंग आन्सर क्वेश्चनला, सोल्युशनला महत्व द्या. थिअरी रीड करणं, लॉंग आन्सर सॉल्व्ह करायचा, बाकी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन रीड करायचे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जिथल्या तिथं करून टाकलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. मग हे मॅथ 1 मॅथ 2 झालं, ज्याचा 30-40% अभ्यास झालाय 1.5 तास, अर्धा तास. ज्याचा काहीच अभ्यास नाही 1 तास 1 तास. सुरुवात M2 पासून. ओके, सुरुवात कशापासून, M2 पासून. आणि M1 मधले टॉपिक घेताना त्या मुलांनी पहिल्यांदा मॅथमॅटिकल लॉजिक घ्यावा, नंतर मॅट्रायसिस घ्यावा, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ह्याचे पहिले, दुसरे, तिसरे एक्झरसाइज बघावी. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधले पहिली, दुसरी, तिसरी, चौथी एक्झरसाइज. इंटिग्रेशन मधलं त्याच प्रकारे. त्यांनी त्याच्या हातातले जे मार्क्स आहेत ऑब्जेक्टिव्हचे ते आधी सेक्युअर करा. 24 मार्क मॅथ 1ला ऑब्जेक्टिव्हचे ठेवलेले आहेत, तुम्ही त्याला सेक्युअर करा. ओके, चला. ओसीएम एसपी वाल्याला सांगितलं मी तुम्हाला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा थिअरीसाठी. त्याच्यानंतर 10वा 11वा, 10वा पासून जे असेल थिअरीचा पुढचा तो. आणि डेली एक तरी फॉर्मॅट पहा, त्याला डेट, फॅक्स नंबर वगैरे, सब्जेक्ट पर्यंत वरचा फॉर्मॅट सेम ठेवायचा. एक फॉर्मॅट लक्षात ठेवायचा, सब्जेक्ट पासून ते एंड पर्यंत 2 तर तेच लिहायचंय आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये. त्याच्यामधला माहिना सब्जेक्ट बदलल त्या प्रकारे आपल्याला लिहायचंय. बाकी जे काही ते मनाने लिहायचंय ते फुकटचे मार्क आहेत, ते सोडायचे नाहीत. ओके, मी 4 लेटर देतो तुम्हाला, ते 4 लेटर किंवा 6 लेटर देतो, त्या 6 पैकीच 2 लेटर तुम्हाला येणार, तर जास्त जड जाणार नाही. लॉंग आन्सर्स पण देतो तुम्हाला, काही लॉंग क्वेश्चन्स देतो, काही त्याच्यातलेच 10 लॉंग क्वेश्चन्स, त्या लॉंग क्वेश्चन मधलेच एसपीचे क्वेश्चन्स विचारले जातील. आता हे कधी घ्यायचं, तर 2 स्लॉट करायचे. 6 तास अभ्यास करायचा आहे, डेली 6 आवर्स, 30 डेज, 90%. तर डेली 6 आवर कंटिन्युअसली नाही बसायचं. याचे 2 स्लॉट करायचे, सकाळचे 3 तास, संध्याकाळचे 3 तास. मग सर मध्ये काय करायचं आम्ही, 30 दिवस 24 तासाचा प्लॅन नाही, 30 दिवस दिवसाला 6 तास, 90%. तर 3 तास सकाळून ज्यांचं मॅथ होतं त्यांचे 3 तास गेले अकाउंट आणि याच्यामध्ये. समजा त्याला अकाउंट सोपं जाते, त्यांनी अकाउंट सकाळी घेऊ नये. ज्याला अकाउंट अवघड जाते त्याने अकाउंट सकाळी घ्या. त्याने अकाउंटवरचा फोकस काढून इंग्लिश वरती ठेवावा. मग त्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश आणि मॅथ हे 2 विषय मॉर्निंगला स्टडी करा. सुरुवात मॅथनी करा, त्याच्यानंतर इंग्लिश, त्याच्यानंतर 2 तासानंतर घ्या. 3 तास सकाळचा स्लॉट कंप्लीट होईल मॅथवाल्यांचा. आणि ज्यांचं एसपी होतं, इंग्लिश, एसपी
आणि ओसीएम असा मॉर्निंगचा सकाळचा स्लॉट ठेवा. टाइम चेंज करा, जसं तुमची बुद्धी आहे. तुम्हाला जो विषय सोपा जातो तो विषय काढा, संध्याकाळी टाका. जो अवघड जातो तो काढा, सकाळी घ्या. ज्याची त्याच्यानुसार फ्लेक्झिबल आहे हे. ओके. आता हे झालं एसपी वाल्यांसाठी. एसपी वाल्यांनी मॉर्निंगला कोणता घ्यायचा? एसपी, ओसीएम, इंग्लिश. मॅथ वाल्यांनी कोणता घ्यायचा? मॅथ आणि इंग्लिश. आता राहिले 3 सब्जेक्ट. आता जरा इंग्लिश वाल्यांचे, मॅथ वाल्यांचे इथं थोडासा टाइम मध्ये चेंज आहे. बाकी एसपी वाल्यांचा 1-1 तास. याला 1 तास गेला सकाळी, याला 1 तास गेला, याला 1 तास गेला. 3 तास गेले तुमचे. आता राहिलेत किती? 3 सब्जेक्ट. अकाउंट, इकॉनॉमिक्स आणि एसएल. एसएलचा थोडा बहुत टाइम काढून तुम्हाला जो अजून अवघड जातो त्याला दिला तरी चालेल. एसएल तुम्हाला किती जरी केलं आणि नाही जरी केलं तर ऍव्हरेज मार्किंग तेवढंच देतं, 70, 80, 90 जी काय असेल त्याच्यावर लिहिलेलं त्या रेंजमध्येच तुम्हाला मार्किंग मिळतात त्याच्यामध्ये. आता संध्याकाळच्या 3 तासामध्ये अकाउंट घ्या, इकॉनॉमिक घ्या, एसएल घ्या. हे इझी सब्जेक्ट आहेत, ते संध्याकाळच्या 3 तासामध्ये घ्या. पण आता मॅथवाल्यांचं काय झालं की मॉर्निंगला एकतर मॅथ झालं आणि इंग्लिश झालं. आता राहिले किती त्यांचे सब्जेक्ट? अकाउंट राहिले, ओसीएम राहिले, इको राहिले, एसएल राहिले. तर एका सब्जेक्टला 45 मिनिट्स द्यायचे तुम्ही फक्त. याचं कारण काय? मॅथ्स मध्ये तुम्ही आधीच तुमच्या मेंदूला काम दिलेलं आहे, तर तुमचा मेंदू जास्त ऍक्टिव्ह आहे मॅथवाल्यांचा. तुम्ही जर मॅथ्सला टायमिंग देत असाल तर तुमचा मेंदू जास्त ऍक्टिव्ह आहे. जर एखाद्याचा ऍक्टिव्ह नसेल तर त्यांनी एसएल मधला अर्धा तास काढून ओसीएमला द्या. बाकी अकाउंटला द्यायची गरज नाही, इकोला द्यायची गरज नाही. ओसीएमला वेळ द्यावा लागेल तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त. अकाउंट, ओसीएम आणि इकॉनॉमिक्स आणि एसएल 45 मिनिट्स इच. एकाला जरी दिले तर याच्यातला पूर्ण कुठल्याही प्रकारचे गाईड्सला वगैरे फॉलो करायचं नाही. संपूर्णपणे स्टेट बोर्डला फॉलो करा. स्टेट बोर्डच्या क्वेश्चन म्हणजे याच्या एक्सरसाइज मध्ये जे लॉंग आन्सर दिलेले तेवढे सॉल्व्ह करा. डिस्टिंक्शन पाहून घ्या काय दिलेले. एक्सप्लेनेशन पार्ट करू नका, समजून घ्या. सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय? तुमचा एक्सप्लेनेशन पार्ट करायला जातात तिथंच तुम्ही अडकून पडतात. एक्सप्लेनेशन समजून घ्या, त्याच्यातले शब्द तुम्हाला तिथं वापरायचे, एक्सप्लेन करा. फॉर्मॅशन म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन आणि ऑब्जेक्टिव्ह याच्यावर तुम्हाला 95 मार्क, 98 मार्क मिळतात. तुम्ही दिक्तो तसंच पुस्तकातलं लिहिलंय का याला मार्किंग नाही. पॉइंट्स व्यवस्थित दिलेत का? एक्सप्लेन केलेत का? ग्राफ व्यवस्थित काढलेला आहे का? एक्झाम्पल बरोबर दिलंय का? याला मार्किंग आहेत तुम्हाला. ओके, लक्षात येते काय सांगतो तुम्हाला. मग हे कोणत्या कोणत्या याला देताल? हे बसल तुमचा ओसीएम आणि इकॉनॉमिक. ज्यांचं एसपी त्यांना पण एक्झाम्पल साठी त्याच्यामध्ये. ओके, इको ओसीएमचं मिटलं तुमचं त्याच्यामध्ये. ज्यांचं मॅथ होतं त्यांचं, ज्यांचं एसपी होतं त्यांनी ओसीएम सकाळीच घेतलेला आहे. इंग्लिश, ओसीएम, एसपी. आता अकाउंट, इको आणि ओसीएम आणि एसएल हे संध्याकाळी घेतलेले कोणी? मॅथच्या मुलांनी. तर याच्यामध्ये सुरुवात कुठून करा? ओसीएम पासून. ओसीएम घेतलं की ओसीएमचे 45 मिनिट झाल्यानंतर अकाउंटला द्या वेळ. तुम्ही 2 तास जरी 2 क्वेश्चन जरी दिवसाला केले तरी सफिशियंट आहेत तुम्हाला. 30 मिनिटाचा एक, 15 मिनिटाचा एक. ओके, त्याच्यानंतर ओसीएम झाल्यावर काय घेतलं? अकाउंट. अकाउंट झाल्यावर इकोकडे या. एक अवघड, एक सोप्पा, एक सोप्पा. आता हे पण एसएल पण सोप्पाच आहे. सुरुवात कशापासून करा? सगळ्यात हाय पॉवर तुम्ही तुमच्या अवघड सब्जेक्टला लावा. हे तुम्हाला इकॉनॉमिक्स, ओसीएम वगैरे याला जास्त पॉवर लावण्याची गरज नाही, समजून घेण्याची शक्तीची गरज नाही. म्हणून आधी अवघड संपवा, नंतर सोपं संपवा. प्रत्येकामधले 7 चॅप्टर असे काढा की ज्याच्यावरती मॅक्झिमम मार्किंग असेल आणि त्या चॅप्टरला टार्गेट करा. मग जर रिमेनिंग चॅप्टरचे फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन करा. मी याचीही यादी देतो की कोणत्या सब्जेक्ट मध्ये कोणते चॅप्टर्स मेन विचारले जातात आणि ज्याच्यावरती रिपिटेटिव्हली 8 मार्काचे क्वेश्चन, 5 मार्काचे, 4 मार्काचे क्वेश्चन, 3 मार्काचे क्वेश्चन विचारलेले जातात. त्याच्यावरती तुम्हाला ते आता प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत ना आपण, ते सुद्धा कामाला येईल त्याच्यामध्ये. याची स्टडी करत असताना तुम्हाला या पॅटर्न प्रमाणे. ओके, एवढं समजलं. आता एसएल मध्ये काही जणांचं असतंच, 10वी पासून चलत आलेलं आहे की सर 8वी, 9वी, 10वी आम्ही किती जरी अभ्यास केला आणि कमी जरी केला तर आम्हाला तेवढे मार्क मिळतातच त्याच्यामध्ये, म्हणून त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर हे झालं तुमचं स्ट्रेंथ. आणि स्वतःच अभ्यासाला सुरुवात करायच्या आधी, टाइम टेबल बनवायच्या आधी सॉर्ट अनालिसिस करा. जेवढे तुम्हाला चॅप्टर येतात, ज्या चॅप्टरला तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही, सब्जेक्ट वाईज सांगतोय, ती चॅप्टर तुम्ही जे आतापर्यंत अभ्यास केले स्ट्रेंथ मध्ये लिहा.
जे चॅप्टर तुम्ही अजून केलेले नाहीत ते करायचेत, विकनेसेस मध्ये लिहा. जे चॅप्टर तुम्हाला न करता त्याचं वरचं हेडिंग वाचलं तर तुम्ही त्याचं एक्सप्लेन करू शकतात, फक्त पॉइंट करण्याची गरज आहे, त्याला अपॉर्च्युनिटी मध्ये लिहा. आणि जे चॅप्टर वाचले तरी समजणार नाहीत त्याला थ्रेड्स मध्ये लिहा. ते धोका देणारे चॅप्टर आहेत, त्याच्या मागे जास्त वेळ वाया घालू नका. जे होतंय ते करा. हे थ्रेड्स जे आहेत ते चॅप्टर माझ्याकडे घेऊन या, तुम्हाला अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. त्या विषयाचा जो तज्ञ असेल त्याच्याकडे जावा. एसपी मध्ये काही अवघड वाटत असेल मॅडम कडे जावा. इंग्लिश मध्ये काही वाटत असेल, एखादा पॉइंट आहे तुम्हाला, तुम्ही भलेही क्लासेस लावले नाहीत तर संदीप सरांकडे जावा. मी त्यांच्यासोबत बोलून घेतो एकदा. मी त्यांना सांगतो की मुलांचे काही बेसिक क्वेश्चन्स असतील त्याला तेवढंच फक्त सजेशन द्या. कारण रिझल्ट काढायचं म्हटलं, 90% आणायचे म्हटले तर एकाच विषयावरती किंवा 2 विषयावरती रिझल्ट नाही, संपूर्ण विषयांना तुम्ही बघावं लागतं. आता याच्यामध्ये ज्याचं संस्कृत आहे, पाली आहे, ह्या विद्यार्थ्यांना तर गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. 40 मिनिटं 30 मिनिटाचा जास्त वेळ दिला तुम्ही रोज डेली मध्ये तर तुम्ही याला 100 आउट ऑफ 100 पर्यंत जातात. म्हणजे हा 100 आउट ऑफ 100 मी सांगितलेले सिस्टीम पद्धतीने जर तुम्ही 30 दिवस अभ्यास केला तर हा 100 आउट ऑफ 100 आणि हा 100 आउट ऑफ 100, म्हणजे 6 विषयापैकी 3 विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळाले. 6 विषय 100% तर 3 विषय 50% तर 3 विषयामध्ये तुम्हाला 50% अचीव्ह झाले. बाकीच्या 3 विषयामध्ये समजा, म्हणजे जसं की ओसीएम असेल, इको असेल आणि इंग्लिश असेल, याच्यामध्ये तुम्हाला 90च मार्क मिळाले. मिळतात, तुमच्यात कॉन्फिडन्स लेवल कमी, आरामात मिळतात 95 मार्क. क्या लिखा है ये जरूरी नहीं, कितना लिखा है और कैसा लिखा है ये जरूरी है, खाली ऑब्जेक्टिव्ह सब बराबर आने चाहिए. सगळे ऑब्जेक्टिव्ह बरोबर दिले, समोरचं प्रेझेंटेशन व्यवस्थित दिलं, डेफिनेशन जी आहे तीच लिहिली, तर शिक्षकाला तुम्ही पेपर जसा दाखवणार तसा तो तपासणार. तुम्ही जर गचाळ पेपर लिहिला तर मार्किंग गचाळ येणार. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सगळे आउट ऑफचे लिहिले आणि त्याच्यानंतर प्रेझेंटेशन व्यवस्थित दिलं, त्यांनी जे विचारले ते सांगितलं त्याच्यामध्ये, तर तुम्हाला मार्किंग 95 मार्क्स मिळणार. 95 इकोला 95 आले आणि ओसीएमला 95 आले. तर समजा इंग्लिशला तुम्ही मेहनत केली 60च मार्क आले, तर तुम्हाला कळतंय का इंग्लिशमध्ये 60 मार्क आले, जिथं 90 आणायचे होते तिथं तुम्ही 5% खाल्ले स्वतःचे. 30 मार्क कमी आले, 6 मार्काचा 1% झाला, तर 35 5% खाल्ले, म्हणजे जिथं 90% यायचे तिथं तुम्हाला 85% येणार. जिथं 85% यायचे तिथं 80% येणार, जिथं 80% यायचे तिथं 75% येणार. म्हणजे इंग्लिश एकमेव विषय असा आहे, तुम्ही जर त्याच्यामध्ये 50 आणि 40 मार्क आणले तर तुमचे 7 ते 10% कमी येतील. म्हणजे 10% इंग्लिश तुमचे मार्क खातो. किती टक्क्यापर्यंत? 10% 10%च्या वरी सरकलं तर तुम्ही नापास होताल. 11% जरी झालं तर तुम्ही फेल झाला. 11% कमी आले म्हणजे 66 मार्क कमी आले. मग आले किती? 34. 35 मार्काला पास असतं त्याच्यामध्ये. म्हणून व्यवस्थित प्रेझेंटेशन. आता मला समजा याच्यात 95 आणि याच्यात 80 जरी आणले, तुम्ही किती आणले? थोडी मेहनत वाढवली सकाळी म्हणून तर टाकलाय आपण त्याला. 80 जरी मार्क आणले, ह्याचे एक्स्ट्रा 5 काढले आणि ह्याला दिले, तर ह्याचे किती झाले? इकडं 90. ह्याचे किती झाले? 90. याचे किती झाले? 90. दोघांचे 5 काढून कुणाला दिले? इंग्लिशला. मग मला सांगा, 100 पैकी 90 तर 50 पैकी किती? 45. म्हणजे इकडचे 50% झाले आणि या 3 सब्जेक्ट मध्ये 45% झाले, तर इथून मार्किंग होती 95%. इथून मार्किंग किती होती? 95%. मग सर ओसीएम आणि इको मध्ये सगळ्यात मोठं कन्फ्युजन काय आहे? ओसीएम आणि इको मध्ये 95 मार्क सांगता एवढं सोपं आहे का? 98 सुद्धा येतात, एवढं सोपं आहे. महात्मा बसवेश्वर कॉलेजचे मुलं याच्यामध्ये 95-96 मार्क आणतात. त्या मुलांना मी आत्ता समोर आणतो, उद्या समोर आणतो, त्यांना तुमच्या समोर उभा करतो, त्याचा रिझल्ट हातामध्ये देतो. त्याला फक्त एकच विचारायचं, इकोला किती आले, ओसीएमला किती आले, एसपीला किती आले, किती दिवस अभ्यास केला. तर सांगितलेल्या स्ट्रॅटेजीवरती त्यांनी अभ्यास केला विदिन 1 मंथ, 1 महिना. मग तुम्ही सांगा त्यांच्या प्रकारचं, ते तर बसवेश्वर कॉलेजचे आपण शाहू दयानंदचे विद्यार्थी म्हटल्यानंतर आपली मार्किंग हाय पाहिजे का लो पाहिजे? हायच पाहिजे कधी बी. मग त्याच पद्धतीने सांगतोय, याच्यात मार्किंग येतात. तुम्हाला ऍक्च्युअल विद्यार्थी समोर बोलून तुम्हाला सांगतो, आत्मजा वैरागकर असेल त्याच्या आधीच्या बॅचची, त्याच्यानंतर आपले हे आता शफी असेल लास्ट बॅचचा,
बरेच विद्यार्थी असे तुम्हाला समोर, काही शिक्षक झालेत त्याच्यातले, ते बी समोर आणतो. मग तुम्हाला कळल की सर जे म्हणतायत ते बरोबर आहे का चुकीचं आहे. महिनाभर ऐका, 7 धडे याच्यातले आणि 7 धडे याच्यातले सांगतो, 95 मार्क तुम्हाला त्याच्यातले आले पाहिजेत. बाकीचे जे धडे राहतील ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन साठी राहतील. आणि एखाद 2 लॉंग आन्सर त्याच्यातले देतो, 2 क्वेश्चन्स देतो लॉंग आन्सरचे, तेवढे करायचे. जर याच्यातल्या या 7 धड्यामधला एखादा क्वेश्चन तुम्हाला अवघड वाटायला लागला, व्यवस्थित अभ्यास नसेल केला, तर त्याच्यातला क्वेश्चन घ्यायचा. आणि हे सुद्धा मीच करून घेतो इथं, हे सुद्धा दोन्ही मीच करून घेतो इथं, तर येतील. आणि ज्याला डिटेल प्लॅन पाहिजे त्याने उद्याला भेट घ्या. तुमचा टायमिंग सांगा, आधी तुमचा टायमिंग डिसाईड करा की तुम्ही कोणत्या स्लॉट मध्ये तुम्ही ठेवणार आहात. तुम्ही जर 6च्या नंतरच्या स्लॉट मध्ये ठेवताल तर 70 ते 80-85% पर्यंत जाताल. पहाटे 4 वाजता उठून अभ्यासाला बसत असताल तर 90-95% स्लॉट मध्ये जाताल. वर्षभर काय केलं मला हे महत्वाचं नाही, आता काय करताल आणि आता किती मनातून अभ्यास करताल हे महत्वाचं आहे. एकच महिना येण्यासारखा अभ्यास करायला लागलात, तुम्ही झपाटलात पूर्णपणे अभ्यासाला, 30 दिवसात पूर्ण नाही झालं तर पुढचे 25 दिवस आपण बाकी ठेवलेले आहेत, त्याच्यातले अजून 10 दिवस ओढून घेऊत आपण. पण रिझल्ट मिळवायचा तर 95% 90% जो ठरवल तोच मिळवायचा. तुम्ही ठरवा किती टक्के पाहिजे, मी त्या पद्धतीचा तुम्हाला स्टडी प्लॅन काढून देतो. पण त्याच्यासाठी तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. तुमची मनाची तयारी पाहिजे. थंडी आहे, बसलंच पाहिजे. ही थंडी घरचे नंतर उन्हाळ्यात काढतील, जून महिन्यात. घरचे आता तुम्हाला काहीच बोलणार नाही. आता घरच्यांचं एकच म्हणणं, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. पण हेच घरचे ज्यावेळेस रिझल्ट कमी येतील त्यावेळेस ह्याच घरच्यांनी सांगितलेले काम लक्षात ठेवणार नाहीत. ह्याच घरच्यांनी लग्नाला चल एक दिवस काय होत नाही अभ्यास बुडला तर म्हणणार, तिथं लक्षात ठेवणार नाहीत. हे घरचे रिझल्टच्या दिवशी बरोबर लक्षात ठेवतील. त्या दिवशी घरच्यांचा शब्द असेल, आम्ही एवढी मेहनत करतो, आम्ही रक्ताचं पाणी करतो तुमच्यासाठी, तुम्ही हे फळ दाखवलं का आम्हाला, हेच घरचे बोलणार आहेत. मग ते दिवस चेंज करायचा असेल तर महिनाभर ना घरी जायचंय ना काय करायचं. एखाद्या दिवशी नाही केली आंघोळ तरी चालेल, पण अभ्यास केला पाहिजे. तोंडावर पाणी मारून बसा, 2 टाइम नाही खाल्लात तर मारणार नाहीत. घरचे उपाशी तपाशी तुमच्यासाठी दिवसभर कामासाठी थांबतेत, तर आपण एक दिवस उपाशी अभ्यास केला तर मरणार नाही. पण एक दिवस कशासाठी, तर त्या रिझल्टच्या दिवशी बदलण्यासाठी. रिझल्ट बदलल्यावर सर नोकरी लागणार आहे का, नोकरी लागणार नाही. पण घरच्यांची जी इच्छा आहे की बाबा आम्ही जो खर्च करतोय तो व्यवस्थित ठिकाणी करतोय, एवढं पाळण्यासाठी घरचे आनंदी होत असतील तर ती रिझल्ट बदलायला काय हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, 4 पैसे वाचत असतील. ग्रॅज्युएशनला गेल्यावर जिथं लोक 20,000 भरते तिथं तुमचं 500 रुपयात काम होत असेल तर रिझल्ट चांगला आणणं गरजेचं आहे का नाही. घरच्यांना म्हणा ते वरचे पैसे मला द्या. अहो घरचे त्याच्या आधी म्हणतील काय पाहिजे सांग, आता गाडी पाहिजे तुला, मोबाईल पाहिजे तुला, चांगला शिकलास, चांगला रिझल्ट आणलास, आमच्या अपेक्षापेक्षा चांगला आणला. एखाद्याला 60% आले, घरच्याला वाटत होतं नापास होतं तरी तो चांगलाच रिझल्ट झाला. एखाद्याला 85% आणले आणि ज्याला वाटत होतं 90% आणतील घरच्यांना, तर तो खराबच रिझल्ट आला. रिझल्ट टक्केवारीवर नाही, घरच्यांच्या मानसिकतेवरती रिझल्ट आहे, तुमच्या अभ्यासावरती रिझल्ट आहे. चांगला रिझल्ट सगळ्याचाच असतो. तसं आमच्यासाठी चांगला 98% आला तर आम्हाला चांगला, कारण आधीचा रिझल्ट आमचा 97.66 सगळ्यात टॉपर आपला. त्याच्यानंतर 2 नंबरला 96.67, मग त्याच्यानंतर 95.50, 94.67 लास्ट टाइमचा रिझल्ट आहेत. आम्हाला रिझल्टची आवड कोणती, आपला लास्ट हायेस्ट कुठे टच करून आलो त्याच्यावरही गेलं पाहिजे. 97.66, तर आमची आता अपेक्षा 98%. पण तुमच्यासाठी जो चांगला रिझल्ट आहे, सामान्य विद्यार्थ्यासाठी ज्याला अजून बी वाटतंय मी नापास होईल, त्याला माझ्याकडे घेऊन या. फक्त त्याला इंग्लिश वाचता लिहिता यावी, हा, नाहीतर त्याला वाच म्हणलं ओनलीला ओकेजनली म्हणते तर त्याला मी काहीच करू शकत नाही. त्याला इंग्लिश वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह बदलून दाखवतो, गॅरंटी लावून दाखवतो. कितीचं चॅलेंज लावायचं ते लावा, त्याने भरलेले पैसे माघारी देऊन टाकतो सगळे. फक्त 30 दिवस मी जो अभ्यास सांगल, मी जे शिकवल त्यांनी ते ऐकलं पाहिजे. नाहीतर वर्षभर बोंबलून बी तुम्ही नाही ऐकलं आणि शेवटचे 30 दिवस बी नाही ऐकलात तर रिझल्ट बदलणार नाही. म्हणून तुम्हाला म्हणतोय वर्षभर काय केलं देणं घेणं नाही, शेवटच्या महिन्यात काय करणार हेच महत्वाचं. 50 ओव्हरची मॅच असती, 45 ओव्हर कसं खेळलं तर त्याला त्या पद्धतीने खेळलं पाहिजे, मान्य आहे मला.
पण 40 ओव्हर जर त्यांनी व्यवस्थित खेळल्या नाहीत, खराब खेळल्या आणि 10च ओव्हर मध्ये असं खेळलं की एक बॉल 6 चौका तर जिकल का नाही जिकल मॅच? रिस्क है तो इश्क है. रिस्क घ्यायला आपण अभ्यासाची, वायाला जाणार नाही. कुठं खड्ड्यात जीव देणार आहे का आपला कोण? की नाही आले तेवढे टक्के बाबा, 90% म्हणलो होतो, आले 87%. बटवळ झालं का काही? किती महिन्यात काढलेत आपण ते टक्के? एका महिन्यात. चांगले आहेत ना? टार्गेट ठरवा, त्या पद्धतीने मेहनत करा. टार्गेट ठरवणं, विचार करणं महत्वाचं नाही, त्या विचारावर पहिलं पाऊल उचलणं महत्वाचं आहे. मग ते पहिलं पाऊल उचलायचं काय? आज गेल्यावर तुम्ही टाइम काढा, सकाळचा 3 तास, संध्याकाळचा 3 तास. उद्या नाही जरी अभ्यास केला, 3 तास पुस्तकं समोर ठेवा. 1 तास अकाउंटच्या पुस्तकाकडे बघा, 1 तास मॅथच्या पुस्तकाकडे बघा. जो टायमिंग ज्याला दिलाय, नुसता पुस्तकाकडे बघण्यात वेळ घालवा. तुम्ही मोबाईलला हात लावायचं नाही या 3 तासामध्ये, त्या 3 तासामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त काय करायचंय ती करा. 24 तासातले 6 तास मागतोय, 18 तास तुम्हाला कॉलेजला द्यायचे, ट्युशनला द्यायचे, कसे द्यायचे तसे द्या. पण ही 6 तास इमानदारीने द्या. फालतू नाही चालणार त्याच्यामध्ये. 1 मिनिट सुद्धा इकडं तिकडं बघायचं नाही. सकाळचे 3च तास आणि संध्याकाळचे 3च तास तर 90%. मग बघा टार्गेट काय आहेत. तुम्हाला आता गॅरंटी नसेल, 10 दिवस तुम्ही मला वेळ द्या, 10 दिवसाचा अभ्यास बघा. 10व्या दिवशी तुम्ही म्हणा सर मला वाटतंय की मला नाही येणार 90%. शक्यच नाही. तुम्हीच 10व्या दिवशी म्हणताल सर 30 दिवस तर लय लांब झाले हो. 10 दिवसातच आम्हाला जवळपास 70-80% गॅरंटी यायला लागली. चालेल? मग आज तुमचं काम काय? घरी गेल्यावर 3 तासाचे स्लॉट काढा. कोणते 3 तास? सकाळचे किती ते किती आणि संध्याकाळचे किती ते किती. एक डायरी करायची. मी त्या डायरीवरती तुम्हाला लिहून देईल काय काय उद्या करून आणायचे, तेवढं करूनच आणा. कारण द्यायचे नाहीत. कॉलेजचे पेपर आहेत, हे आहेत, वाय प्रोजेक्ट आहेत, काहीच नाही. कॉलेजचा अभ्यास करू नका. कॉलेजच्या पेपरला जावा, जेवढे येते तेवढं लिहा. बोर्डाच्या पेपरचा अभ्यास करा. कशाचा अभ्यास करा? बोर्डाच्या पेपरचा अभ्यास करा. 55 दिवस राहिले, त्याच्यातले 30 दिवस इथून पुढे कंटिन्यू करा. चालतंय? चला.